आज सकाळी सकाळी आपल्या रजिस्टर शंतनू भाऊचा फोन आला, आज जरा लवकर या म्हणे जाफराबादला, आपल्याला आज जायचंय म्हणे. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 2. आज रोजच्या पेक्षा थंडी मला काही जास्तच वाजत होती. मला वाटलं फक्त मलाच वाजते काय थंडी, पण असं काही नव्हतं. माझ्यासोबत मावशी पण उन्हाचा आनंद घेत होत्या, म्हणून मी विचार करत होतो की माझ्यासारख्या वागायला थंडी वाजन कस काय. नंतर मी आलो जाफराबादला. शंतनू म्हणे चाला म्हणे भाऊ, आज जायचंय म्हणे आपल्याला कॉलेजला, फक्त व्हिडिओ काढून नाही जमणार म्हणे भाऊ, थोडाफार अभ्यास पण करावा लागेल. आजपासून माझे फर्स्ट इयरचे पेपर चालू झाले म्हणे. नंतर मी आलो आपल्या ITI कॉलेजला. इथं मित्रांच्या गप्पा चालू होत्या की आपण ITIच्या शर्टामध्ये ITI वाले कमी आणि कामगार जास्त वाटतो. आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा हे शर्ट आमच्यावर कसं दिसतं. आज कॉलेजला कधी न येणारा मित्र इतका मन लावून अभ्यास करत होता. आम्हाला तर असं वाटतं ITI म्हणून 100% कलेक्टर बनणार आहे. ITI तर माझं पूर्ण सेकंड इयर संपत आलं, पण या DPला मला अजून काय म्हणता येईल, मला अजून पण काही कळलं नाही. आमच्या कॉलेजमध्ये एक असं कनेक्शन आहे, ते डायरेक्ट अमेरिकाच्या हेड ऑफिसला कनेक्ट आहे आणि ते हँडल माझे मित्र करतात. असं काही नाही बरं का, हे फक्त मित्राचे चाळे. आम्हाला दिसलं कॉलेजच्या लॉकर मध्ये एक डब्बा, हे म्हणजे ते जुन्या काळामधलं प्रिंटर आहे. ते तर वाटत होतं इन्व्हर्टरचा डब्बा, पण ते काय. तर आपल्या गणेश भाऊनं घेतले होते नवीन हेडफोन. ते हेडफोन कमी कान साफ करायची मशीन जास्त वाटत होती भाऊ मला. नंतर मी आलो जिमला. अजून लेडीजचा टाइम काही झाला नव्हता, म्हणून आम्ही सगळे मित्र इथं तुषार भाऊच्या दुकानात टाइमपास करत बसलो होतो. मग आलो आम्ही जिम मध्ये. आम्ही घेतो जिम मारून. तुम्ही पण घ्या पटापट तुमच्या भावाला लाईक आणि फॉलो करून.